बघितलास बघितलास आमच्या बाबाजींचा मोठेपणा? हे खरे देव आहेत. अगं तू त्यांचा इतका अपमान केलास, इतका आडमुठेपणा केलास तू, तरी त्यांची कृपा आहे तुझ्यावर. एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्यासारखी तू बाबाजींना शरण जात नाहीस ना, तोपर्यंत तू माझी सून नाहीस. माझ्या घरातली मोलकरीण असशील तू, आणि त्यापेक्षा जास्त किंमत तुला कोणी देणार नाही, लक्षात ठेव. अरे अप्पा, अरे झेपरी आली, सकू तिला भेटली होती म्हणे, ये ये लवकर ये. काय सखू भेटली होती? कशी होती ग माझी सखू? आपल्या इथे दिसत होती अगदी तशीच होती ना? वय पर सकू ते आता लुगड्यात असती ना, पण मोठी वाटते. जिपरी, सखू भेटली होती? कशी आहे ग माझी सखू? आपल्या इथे जशी होती तशीच दिसते अजूनही. बघितलंस, दोघं आई बाप एकाच विचाराने झपाटले. वय वय पर सकू ते आता लुगड्यात असती ना, पण मोठी दिसतीस. लय भारी गजला मारला होता. पण तुला ती भेटली कुठे? वाटेवरती समधी बैलगाडीतून जात होते. जिपरी, बाहेरचं कोणी दिसलं ना की असंच होतं. काय म्हणाली सखू? जास्त काय नाही. हा, पण सकूचा नवरा लगेच तिला ओरडला. ओरडला? नवरा ओरडला? का बरं? म्हणजे मला भेटायला बैलगाडी थांबवून उडी मारली ना, म्हणून. अगं मग ओरडणारच की, काळजीनं ओरडला असे. सकू, कुलदेवतेला जातोय ना आपण, मन शांत ठेवायचं. बाळा उशीर होतोय ना आपल्याला, चल ये ये लवकर. पर तिची सासू लय मायाने बोलली. म्हणजे सगळं सगळं व्यवस्थित असेल ना? अरे अप्पा, उद्या स्वतः बघशीलच की. पास परतवण्यासाठी जाणार आहेस ना, तेव्हा भेटणार आहेस की. आणि तुम्ही दोघं असं काय करताय, जणू काही सखूला एक तप बघितलंच नाही आणि आणखीन एक तप ती दिसणार नाहीये. अगं चल चल उमे, उद्याची तयारी करूया. आप्पा सासरी जाणार आहे, त्याच्या बरोबर काहीतरी द्यायला हवं. आणि झिपरे, तुला पण खाऊ देते. चल, तू सकूची बातमी आणलीस ना, म्हणून चल 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 बाळा. आमच्यासारखी तू बाबाजींना शरण जात नाहीस ना, तोपर्यंत तू माझी सून नाहीस. माझ्या घरातली मोलकरीण असशील तू, त्यापेक्षा जास्त किंमत तुला कोणी देणार नाही, लक्षात ठेव. विठुरा, तुला विसरायचं हे कसं शक्य आहे? आणि हे सगळे तुझा राग का करतात? थांबा. टोचला ना दगड पायाला? अगं तूच
स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस. त्याला कोणी काय करावं? माझ्या मनातून तर पूर्णपणे उतरलीस तू. मला हे असे वाद आणि धिंगाणा अजिबात आवडत नाही. नुसता मनस्ताप. संस्कार नाही येत रे, संस्कार. अरे तू इतका कर्तबगार मुलगा, पण आई समोर गुरूंसमोर किती विनम्रपणे वागतोस. त्याच्या उलट ही आई बापांनी काही संस्कारच केलेले नाही तिच्यावर. परिणामी ही अशी निगरगट्ट झाली. सासूबाई, माझ्या उमाई अप्पांना नका बोलू. का नको बोलू? एवढे मोठे बाबा, त्यांच्या सांगण्याला काय किंमत दिलीस का तू? कवडी मोलाची सुद्धा वाटली नाही. पण सासूबाई, मी कोण नाही आणि तबीन नाही. तुझ्यासोबत प्रेमानच वागायचं ठरवलं होतं, पण तुला त्याचं मोल नाही. असंच व्हायला पाहिजे. अशाच वागण्याची सवय करून घे, कळलं? चल रे. आज माझ्या मंत्रवलेल्या फास्यानी ना कमालच केली आहे. म्हणजे मला हवं तसं दान पडलेलं आहे. म्हणजे मी जिंकलोय. आणि हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय? दागिने. बघ तुला दागिना आणि माझ्यासाठी. पण या वेळेला मी छोटासा दागिना आणलाय, पण पुढल्या वेळेला ना मोठा डाग आणेन. मी कनवटीला लपवून ठेवते दागिना. हो, नाही तर ती महामाया हिसकावून द्यायची माझ्याकडनं. एवढे दागिने आहेत तिच्याकडे, तरी दागिन्यांचा सोस काय जात नाही. काळजी करू नकोस. अगं, आपले पण दिवस येतील. हो, यायलाच हवेत. मी अशी महाराणी सारखी बसेन आणि नुसती देखरेख करेन. आणि ती महामाया कडक लक्ष्मी आणि सखू यांना सगळी घरातली कामं करायला लावेन. एवढी साधी अक्कल नाही का हो तुम्हाला? जरा सुद्धा वयाची पोच नाही. अहो, तळणीला कुणाला बसवायचं आणि कणिक कुणी मळायची एवढं सुद्धा उमजत नाही का तुम्हाला? कसं समजणार म्हणा? कधी काही काम केलं असेल तर समजेल ना. मी पेढीवर जाते, तोपर्यंत इकडची सगळी कामं आवरून ठेवायची काय. आणि हो, दळण आहे ते उद्या सूर्य उगवायच्या आत व्हायला